उन्हाचा खूप मोठा तडाखा आहे, हे चित्र दृश्य बघू शकता तुम्ही. आणि खूप सगळे जे कमांडर जे आहेत त्याला दवाखान्यामध्ये नेताना दिसत आहे. आपल्याला ऊन भरपूर असल्यामुळे अचानक तब्येत खराब होऊ शकतात. तरी नागरिकांनी जे आहे आपल्या ज्या सोयीनं राहायला पाहिजे, पाण्याची कुठलीही कमतरता होऊ नये, हे दृश्य आम्ही तुम्हाला थेट जे आहे मोदीजींच्या सभेमधून दाखवत आहोत. बघा हे दृश्य, त्या ताईची तब्येत खराब झालेली आहे, तिला उपचारासाठी नेण्यात येत आहे, हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे, सावलीमध्ये ठेवण्यात येत आहे. कारण वर्धेमध्ये जे आहे उन्हीचा मोठा तडाखा या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून अशा प्रकारच्या तब्येती सुद्धा खराब होण्याचे लक्षण आहे. उपचारासाठी तिला या ठिकाणी आणलंय. डॉक्टर नाही आहेत का कोणी? या ठिकाणी डॉक्टर सुद्धा येईल आणि तिला उपचार देईल या ठिकाणी. पण एकंदरीतच मी तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणात ऊन आहे, त्या उन्हीमुळे अचानक तब्येत सुद्धा खराब होऊ शकतो. पण प्रत्येक नागरिकांनी पाणी सोबत ठेवलं पाहिजे, कारण पाण्याची कमतरता जर झाली तर अशा पद्धतीच्या तब्येता सुद्धा बिघडू शकतो. आणि आयोजकांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे मोदीजींच्या सभेला. आणि ऊन मोठी आहे, डोम मध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा गरमी होत असेल, कारण ऊन असल्यामुळे साहजिकच आहे गरमी होणारच आहे. या ठिकाणी या महिलेसाठी अँब्युलन्स लगेच या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपण बघू शकता ही अँब्युलन्स आलेली आहे. आता या जी तब्येत खराब झाली आहे त्या महिलेला अँब्युलन्सद्वारे ते लगेच उपचारासाठी ते पोहोचवणार आहे. नक्कीच ही एक सोय मात्र या सभेमध्ये एक चांगली होताना आपल्याला दिसत आहे. अँब्युलन्समध्ये आपण बघू शकता या महिलेला उपचाराकरता नेत आहे. या सभेमध्ये ही एक सोय चांगली झालेली दिसते. मतलब कोणाच्याही जी आपल्या लोकांची जर महिलांची असो वृद्धांची असो तब्येत जर खराब झाली तर तिला उपचारासाठी लगेच ही एक ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आणि ही एक सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आहे ते आम्ही WS न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत. ही बघा, हे ॲम्ब्युलन्सद्वारे तिला उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. ते मोदीजींची सभा ऐकण्यासाठी ही महिला आली होती. अशा हजारो लाखो महिला या ठिकाणी संपूर्ण विदर्भामधून आलेले आहे. तिला लगेच उपचार मिळवण्यासाठी तिला ही गाडी जी आहे ॲम्ब्युलन्स आहे आलेली आहे. इतरही लोकांना WS न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की ऊन भरपूर असल्यामुळे पाणी सोबत ठेवा, पाण्याची शरीरामध्ये कमतरता झाली नाही पाहिजे. या ठिकाणी सुद्धा दादा इकडे बघा, काय नेमकं कुठं झाली तब्येत खराब महिलेची? कुठून आणलं महिलेला? आतमधून आणलेलं आहे. एकदम अचानक बेहोश पडल्यामुळे त्याला आम्ही रिस्क केलंय आणि ॲम्ब्युलन्स मध्ये हॉस्पिटलला. लोक कोणा आहे? आपण तुम्ही एनडीआरएफ. आता हिला कुठे पोहोचणार आहे? गव्हर्नमेंट हॉस्पिटलला चाललं. काय डोम जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये काही कूलर्स वगैरे नाही लावले? कूलर्स वगैरे लागले ना डोम मध्ये? नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय कवसे. सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे. विश्वकर्मा योजना यांची जी योजना जी राबवली ती त्या संदर्भात ते सगळे ची माहिती इथून देणार आहे. मोठ्या प्रमाणात जी आहे आता गर्दी या ठिकाणी व्हायला लागली आहे. संपूर्ण विदर्भातून जे नागरिक आहे ते नागरिक या सभेला आलेले आहे. पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे. आपण बघू शकता. मी तुम्हाला इकडे डोमची काय व्यवस्था झालेली आहे ते सुद्धा मी दाखवतो आहे. इकडे बघू शकता हे क्रमांक 1, 2, 3 मोठे असे डोम तयार करण्यात आलेली आहे. बघू शकता. आणि मोठी अशी तयारी या ठिकाणी मोदीजींच्या सभेची झालेली आहे. सध्या वर्धेमध्ये तापमान मात्र गरम आहे. लोक ज्या ठिकाणी सावली भेटते त्या ठिकाणी सुद्धा बसत आहे. संपूर्ण विदर्भातून जे लोक आहे या ठिकाणी आलेले आहे. व्यवस्था या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महिलांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी आलेला आहे. सगळं आपण बघू शकता. थोडा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे. पोलिसांचा मोठा असा एक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे डोमच्या ज्या चारही बाजूने आहे आणि वर्धा शहरामधल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे. मोठी सभा असल्या
असल्या कारणानं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी वर्धेतून निवडणुकीचा बिगुल सुद्धा वाजवू शकतात ते या ठिकाणवरून नक्कीच एकंदरीतच जे आहे वर्धेची जी आजची सभा आहे. दादा कुठून आलाय तुम्ही? नाचनगाव. नाचनगाव पुलगाव. हा नाचनगाव पुलगाव. काय आहे आज हे सभा आहे ना विश्वकर्माची काय आहे माहिती काय देणार आहे? विश्वकर्माची सभा आहे, त्याबद्दल आम्ही आलेलो आहे. काय योजना जो आहे विश्वकर्मा योजना जी आणली होती मोदीजींनी त्या संदर्भात काय माहिती तर आहे? त्याची आज आम्हाला माहिती देणार आहेत, अच्छा. त्याबद्दलच आम्ही इथे आलेलो आहे. विश्वकर्मा योजना जे केंद्र सरकारची आहे त्याबद्दल ते योजना देणार म्हणजे योजना आणलेली आहे त्याबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे. पण एकंदरीतच विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत, त्या विधानसभेच्या निवडणुकीला लक्षात ठेवूनच ही जी पहिली सभा जी आहे विदर्भातली वर्धेमध्ये होत आहे आणि तुफान अशी गर्दी आहे. इकडे सुद्धा कॅमेरा फिरवा. लोकांची ये जा आत्ताही सुरूच आहे. जवळपास 2 किलोमीटरवरून लोकांची या सभास्थळी येण्याची गर्दी होत आहे. पायी पायी लोक येत आहे. उन्हीचा तडाखा मात्र खूप मोठा आहे. त्याच्यामुळे लोकांना सावलीचा जी आहे जागा ती शोधावी लागते. डोम हे जे आहे सगळे हाऊसफुल झालेले आहे. डोम मध्ये बसण्यासाठी जागा नाही आहे. त्याच्यामुळे बरेचसे जे नागरिक आहे या सभेमध्ये येणारे जे नागरिक आहे त्यांना बाहेर उभं राहण्याची वेळ येऊ शकते. डोम सगळे फुल झालेले आहे. मोदीजीचं अजून या ठिकाणी आगमन झालेलं नाही, पण काही वेळातच मोदीजी या ठिकाणी येतील, नागरिकांना संबोधित करतील. पण एकंदरीतच वर्धा जिल्ह्यामधले आणि वर्धा शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला बघावयास मिळत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होतानाही सुद्धा दिसत आहे. पोलिसांचा एकदम कडक बंदोबस्त या शहरामध्ये लागलेला आहे. ज्या मेन जे गेट्स आहेत काही VIP गेट्स या ठिकाणी ठेवण्यात आले. फक्त त्या गेटवरून VIP लोक येऊ शकतात. काही जे गेट आहे सर्वसामान्य लोकांसाठी ठेवले आहे, पण सर्वसामान्य गेटमधूनच जास्त गर्दी आपल्याला होताना दिसत आहे. महिलांची गर्दी होत आहे. एकंदरीतच जी आजची जी ही सभा वर्धेमध्ये होत आहे खूप महत्त्वपूर्ण ही सभा आपल्याला या ठिकाणी बघाव्यास मिळणार आहे. संपूर्ण एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, अजितदादा पवार जे आहे आणि महाराष्ट्रातले महायुतीचे जेवढे दिग्गज नेते आहेत ते या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहे. आता नेमकं या सभेतून मोदीजी काय संबोधित करता याकडे सुद्धा लोकांचं लक्ष लागलेलं आहे. विरोधी पक्षांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण ही महत्वाची सभा वर्धेमध्ये होत आहे. वर्धा जिल्हा हा खास करून मी सांगू इच्छितो की महात्मा गांधीजींचा वर्धा जिल्हा आहे. याच ठिकाणून गांधीजींनी अहिंसेचा संदेश सुद्धा दिला होता आणि त्याच ठिकाणी जे आहे मोदीजींची सभा होताना आपल्याला दिसत आहे. खूप बाबाजी इकडे या. कोण्या गावून आले? नाचनगावून आलो. अचनगावून. काय आहे आज इथे? आता मोदी साहेब येणार आहे त्यासाठी आलो. मोदी साहेब येणार आहे. काय म्हणजे मोदी साहेबापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे? बऱ्याच अपेक्षा भेटलेल्या. कास्तकार सुविधा केली कास्तकारासाठी त्यांनी. आता हे पुरवठा केला कास्तकाराले. माल गेलेले मालाचे काही जे अनुदान देते ते देऊन राहिले. महिलांना सक्षम केलं. महिलांसाठी बराचसा कार्यक्रम करून शांततेत आणलं आहे. कास्तकारासाठी काँग्रेसच्या काळामध्ये आपण बघू शकता. हे बघा, हे दृश्य बघा. हे या महिलांची तब्येत खराब झालेली आहे आणि हिला उपचारासाठी नेत आहे. बघा उन्हीचा खूप मोठा तडाखा आहे. हे चित्र दृश्य बघू शकता तुम्ही. आणि खूप सगळे जे कमांडर जे आहेत त्याला दवाखान्यामध्ये नेताना दिसत आहे आपल्याला. ऊन भरपूर असल्यामुळे अचानक तब्येत खराब होऊ शकतात. तरी नागरिकांनी जे आहे आपल्या ज्या सोयीनं राहायला पाहिजे, पाण्याची कुठलीही कमतरता होऊ नये. हे दृश्य आम्ही तुम्हाला थेट जे आहे मोदीजींच्या सभेमधून दाखवत आहोत. बघा हे दृश्य. त्या ताईची तब्येत खराब झालेली आहे. तिला उपचारासाठी नेण्यात येत आहे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. सावलीमध्ये ठेवण्यात येत आहे. कारण वर्धेमध्ये जे आहे उन्हीचा मोठा तडाखा या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून अशा प्रकारच्या तब्येती सुद्धा खराब होण्याचे लक्षण आहे. उपचारासाठी तिला या ठिकाणी आणलं. डॉक्टर नाही आहेत का कोणी? या ठिकाणी डॉक्टर सुद्धा येईल आणि तिला उपचार देईल या ठिकाणी. पण एकंदरीतच मी तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणात ऊन आहे.
त्या उन्हीमुळे अचानक तब्येता सुद्धा खराब होऊ शकतो. पण प्रत्येक नागरिकांनी पाणी सोबत ठेवलं पाहिजे, कारण पाण्याची कमतरता जर झाली तर अशा पद्धतीच्या तब्येता सुद्धा बिघडू शकतो. आणि आयोजकांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे मोदीजींच्या सभेला. आणि ऊन मोठी आहे. डोममध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा गरमी होत असेल, कारण ऊन असल्यामुळं साहजिकच आहे गरमी होणारच आहे. या ठिकाणी या महिलेसाठी अँब्युलन्स लगेच या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपण बघू शकता ही अँब्युलन्स आलेली आहे. आता या जी तब्येत खराब झाली आहे त्या महिलेला अँब्युलन्सद्वारे ते लगेच उपचारासाठी ते पोहोचवणार आहे. नक्कीच ही एक सोय मात्र या सभेमध्ये एक चांगली होताना आपल्याला दिसत आहे. अँब्युलन्समध्ये आपण बघू शकता या महिलेला उपचाराकरता नेत आहे. या सभेमध्ये ही एक सोय चांगली झालेली दिसते. मतलब कोणाच्याही जी आपल्या लोकांची जर महिलांची असो वृद्धांची असो तब्येत जर खराब झाली तर तिला उपचारासाठी लगेच ही एक ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आणि ही एक सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आहे ते आम्ही WS न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत. ही बघा हे ॲम्ब्युलन्सद्वारे तिला उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. ते मोदीजींची सभा ऐकण्यासाठी ही महिला आली होती. अशा हजारो लाखो महिला या ठिकाणी संपूर्ण विदर्भामधून आलेले आहे. तिला लगेच उपचार मिळवण्यासाठी तिला हे गाडी जी आहे ॲम्ब्युलन्स आहे आलेली आहे. इतरही लोकांना WS न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की ऊन भरपूर असल्यामुळे पाणी सोबत ठेवा. पाण्याची शरीरामध्ये कमतरता झाली नाही पाहिजे. या ठिकाणी सुद्धा दादा इकडे बघा काय नेमकं कुठं झाली तब्येत खराब महिलेची? कुठून आणलं महिलेला? आतमधून आणलेलं आहे. एकदम अचानक बेहोश पडल्यामुळे त्याला आम्ही रिस्क केलंय आणि अँब्युलन्स मध्ये हॉस्पिटलला. लोक कोणाकोणा आहे? आपण तुम्ही NDRF. आता हिला कुठे पोहोचणार आहे? गव्हर्नमेंट हॉस्पिटलला चाललं. काय डोम जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये काही कूलर्स वगैरे नाही लावले? कूलर्स वगैरे लागले ना डोम मध्ये? हा लागलेले डोम मध्ये कूलर्सला NDRF ची टीम आहे आणि यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे की त्या महिलांना लगेच या ठिकाणी आणून अँब्युलन्स मध्ये नेला आणि तिला उपचारासाठी नेण्यात येत आहे. पण या ठिकाणी जे मोदीजींच्या हे बघा हे अँब्युलन्स आधी त्या महिलांना उपचारासाठी घेऊन जात आहे. उपचारासाठी डॉक्टर सुद्धा आहेत, व्यवस्था या ठिकाणी डॉक्टर आहे, अँब्युलन्स आहे. अचानक कोणाची जर तब्येत खराब होत असेल तर त्यांच्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी. पण एकंदरीतच उन्हीचा पारा मात्र खूप इथं कडक आहे. वर्धेमध्ये उन्हीचा पारा कडक असल्यामुळे अशा वेळेस तब्येता सुद्धा खराब होऊ शकते नागरिकांच्या. म्हणून WS न्यूजच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन सुद्धा करतो की सभेमध्ये जात असताना सोबत पाणी ठेवा. शरीरामधलं पाणी कमी नाही झालं नाही पाहिजे. काही वेळातच आता प्रधानमंत्री नरेंद्र विदर्भातून या ठिकाणी महिला पुरुष आलेले आहे. पण मी तुम्हाला एक दृश्य दाखवतो. ते दृश्य थोडं बघण्यालायक आहे. हे दृश्य तुम्ही बघा. हे दृश्य मी दाखवतो. हे सगळ्या ज्या बॅगा आहे ह्या टांगलेल्या आहे. कारण काही महिलांना ही माहीतच नव्हतं की आपल्याला सभेमध्ये जर गेलं तर तिथं बॅगेला परवानगी मिळणार किंवा नाही मिळणार. म्हणून त्या सगळ्या महिला बॅगा घेऊन आलेल्या आहे आणि नेमकं त्यांच्या बॅगा इथे रोखण्यात आलेल्या आहे. म्हणजे बिना बॅगेनं त्यांना परवानगी देण्यात आली आहे. बॅगा घेऊन सभेत कोणालाही परवानगी नाही. हे बघू शकता. हे दृश्य बघा. हे गाठोडे बघा. हे गाठोडे बघा. हे झाडावर टांगलेले ह्या बॅगा आहे. आणखी तुम्हाला दुसरीकडे पण सुद्धा घेऊन जातो. ते सुद्धा दृश्य दाखवतो. म्हणजे बॅगा घेऊन या सभेमध्ये कोणालाच परवानगी नाही आहे. काही महिला जी आहे बॅगेची सोकारी सुद्धा करत आहे. आता ह्या बॅगा बघा. ह्या बॅगा झाडावर टांगून आहेत सगळ्याच्या सगळ्या. ह्या बॅगा घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही. पण महिलांना माहित नव्हतं बॅगा घेऊन यायचं किंवा नाही यायचं म्हणून. आणि माहित आहे का स्टॉल सुद्धा काढून द्यायला सांगत आहे. स्टॉल पण हे आम्ही का स्टॉल काढून जाणार आहे का? तुमचा स्टॉल आहे का? स्टॉल आहे. हे स्टॉल हे जे तुम्ही खांद्यावर घेतली याला पण परवानगी नाही. असं कसं होऊ शकते? हा कार्यक्रम तर खास करून PM आहे. आणि असंही महिलांना सगळ्यांना पर्स तुम्ही कुठे टाकणार आहे का? आम्ही असं नाही आहे. आम्ही जाऊ शकत नाही आतमध्ये. आम्ही जाणार नाही. आम्ही बाहेरही राहणार. काय सांगाल तुम्ही? इथले जे आयोजक आहे भारतीय जनता पार्टी व्यवस्थित नाहीये. नाहीये. कुठून आले? आम्ही हुलगावरून आलेलो आहे. हुलगावरून? हो व्यवस्थित नाहीये. आम्ही नाराज झाला तुम्ही? हो. ताई तुम्ही कुठून आले? हुलगावरून. तुम्ही पण खूप नाराज. कुठं ठेवायचं? लाईनीतून बाहेर काढला आम्हाला. लाईनीतून बाहेर काढ. हो. प्रधानमंत्र्याची सभा आहे. कारण VIP सिक्युरिटी राहते.
त्याच्यामुळे ह्या सगळ्या बॅगा वगैरे बाहेर ठेवावंच लागते. तुम्हाला माहित नव्हतं? ठेवायचं नाही नव्हतं माहित. सांगितलंच नाही ना बॅगा आणू नका म्हणून. अच्छा. मग आता बॅगा कुठे ठेवायचे? कागदपत्र आहे सर. मग कागदपत्र जर गेले तर मग हजारो महिला या सभेला आलेल्या आहे आणि हजारो बॅगा जे आहे हे दृश्य तुम्हाला मी दाखवलेलेच आहे. आमचे डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल. याच्यामध्ये document घेऊन हा, आलेले आहे. जर हे हरवले तर आम्ही काय करणार? थोडं गेटवर सुद्धा घेऊन जा तुम्ही. गेटवर स्टॉल सुद्धा घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे आतमध्ये. हे बघा, हे दृश्य तुम्ही स्पेशल प्रत्येकांचे स्टॉल सुद्धा या ठिकाणी इथे घेण्यात येते. स्टॉलला सुद्धा परवानगी. आतमध्ये काय काय घेऊन जातात? परवानगी आहे? सर नहीं अंदर नहीं है, बाहर ही ये कचरा होता है। हे कचरी हे बॅग वगैरे. ये बैग उनको डस्टबिन में डाल दो। हा, अच्छा. बॅग ह्या लाईन मध्ये सुद्धा लागलेल्या आहे. आणखी थोडा महिलांना विचारू, कारण इथे सुद्धा आपण बघू शकता महिलांच्या ज्या बॅगा आहे आतमध्ये बॅगा घेऊन जाण्यास इथे परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे ज्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या नाराज सुद्धा झालेल्या आहे, कारण PM विश्वकर्मा जी योजना आहे ती महिलांसाठी आहे आणि महिला इथं मोठ्या प्रमाणात आल्या आहे. पण मतलब बॅग घेऊन जाण्यामध्ये जाण्याची कोणालाही इथे परवानगी नाही आहे. प्रत्येक महिलांच्या इथे बॅगा इथे लटकवलेल्या आहे. पण जर सभा संपल्याच्या नंतर मग कोणाची बॅग कुठे हा सुद्धा गोंधळ होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. ह्या सगळ्या बॅगा दाखवा. म्हणजे ज्या ठिकाणून एंट्री आहे त्या ठिकाणवर ह्या सगळ्या बॅगा, महिलांच्या ज्या बॅगा आहे या ठिकाणी रोखण्यात आलेल्या आहे, इथं ठेवण्यात आलेल्या आहे. इथं महिलांना स्टॉल घेऊन सुद्धा पण काय ताई कुठून आल्यात? दहीगाव. गेल्या आतमध्ये नाही जायचं. चालल्या का आतमध्ये? बरं, ठीक आहे. मोबाईल गेलाय. काय गेलं तुमचा? मोबाईल चोरीला गेला? हा, चोरीला. काकू सांभाळायला पाहिजे होतं ना मोबाईल एवढ्या गर्दीमध्ये. बाहेरच होतो ना. बाहेरच होतो ना आम्ही का गरीब लोक. नेला ना मोबाईल, कोणी नेला ना. बेल जाते उचलत नाही, बेल जाते उचलत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याची सभा जर म्हटलं तर VIP सभा राहते आणि सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या ज्या बॅगा आहे महिलांच्या इथं बॅगा थांबवण्यात आलेल्या आहे. नक्कीच बरोबर आहे, कारण आतमध्ये बॅगा घेऊन जाण्याची परवानगी नसल्यामुळे हजारो महिला इथे या ठिकाणी आलेल्या आहे. कुठून आले? भारतीय समाज वायगाव गोंड. कशासाठी आले? हे कापसाचा भाव आलेला पाहिजे, सोयाबीनचा भाव आलेला पाहिजे. कास्तकारी मध्ये पुरं मरून आहो आम्ही. भाव दिला नाही काय? भाव दिलाच नाही साहेब, भाव दिला नाही. मी वायगाव गोंडून बोलतो. भारतीय समाज, मिलिंद पवार, वायगाव गोंडून बोलतो. शेतकऱ्यांना तर खूप साऱ्या योजना आणल्या, तुम्हाला योजना कशी मिळेल नाही? कास्तकाराला काही योजना नाही साहेब. कर्ज माफी झालं पाहिजे. कर्ज माफी झालं पाहिजे. काकू कुठून आले तुम्ही? आम्ही इथलंच आहे, वर्धेचे. बरं. हा, आम्हाला हे जे मुलींवर अत्याचार होतात. बरं, लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये मिळालेले आहे, या संदर्भात बोला. नाही, हे महिलांचं संरक्षण ठेवा. हे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, महिलांना संरक्षण आहे ना. ते पण द्या, हे पण द्या. काय कमी आहे? दोन मधून सगळ्यात महत्वाचं काय आहे? महिलांचं संरक्षण का 1500 रुपये? महिलांचं संरक्षण. तुम्ही तर महिलांचं संरक्षण. आज जी सभा होणार आहे मोदी साहेबांची, या सभेमधून काय तुम्ही आता इथून बोध घेऊन जाणार आहे? आता इथून बोध काय बोलते ते त्याच्यावर आहे. महिलांच्या सगळ्या बॅगा इथं रोखलेल्या आहे. बॅगा घेऊन पैसे देण्यापेक्षा मुलांना पहिले नोकरी वगैरे द्या, हे त्या पोरांना कामी लावा ना. म्हणजे पोरं कशी अशाच फिरत आहे ना. पोरांना द्या. आपल्या इकडचे मुलं बाहेर जाऊन राहिले, काहीतरी इथे द्या त्यांना संरक्षण. म्हणजे देशातच रोजगार हा द्या. कारण आई वडिलापासून बरेच दूर जातात. पण मोदीजींनी भरपूर विकास केला ना भारताचा. हो केला ना, परत करा, अजून द्या. 80 कोटी लोकांना राशन सुद्धा फ्री दिलं. हो दिलं ना. आम्ही असं म्हणत नाही मोदीजींनी काहीच दिलं नाही. पण महिलांना सुरक्षा हे प्राधान्य आहे तुमचं. पहिले नक्कीच आपण बघू शकता 1500 रुपये योजना तर ठीक आहे, पण त्यापेक्षाही या देशातील प्रत्येक महिलांना सुरक्षा देण्याची गरज मात्र या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मोठी अशी सभा होत आहे. पोलिसांचा सुद्धा मोठा असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हे दाखवा इथून, म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात हे जे एंटर गेट आहे, या एंटर गेट इथं सगळे दाखवा. असे एंटर गेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. बऱ्याचशा महिलांच्या या बॅगा सुद्धा. पण मी माझ्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या महिलांना किंवा सभेमध्ये येणाऱ्या आजच्या ज्या सभेमध्ये ज्यांना माहीत नसेल, पण मात्र या नंतरच्या सभेमध्ये जर कोणी जात असेल, खास करून प्रधानमंत्री मोदीजी आणि जे देशाचे VIP लोक असतात,
त्यांच्या सभेमध्ये जर तुम्ही कदाचित जात असाल तर घरून जे आहे बॅगा घेऊन येऊ नका, सोबत सामान आणू नका, सभेला मोकळ्या हाताने या, तरच तुम्हाला आतमध्ये परवानगी मिळेल. जर तुम्ही बॅगा आणि काही पर्स वगैरे घेऊन आले तर तुम्हाला सभेला जाता येणार नाही. तर लक्षात ठेवा तुम्ही की आता याच्यानंतर जर मोदीजींची सभा असो किंवा VIP सभा असो, त्या सभे मात्र तुम्ही खाली हाताने आणा, सोबत पाणी सुद्धा घेऊन या, कारण उन्हीचा खूप मोठा पारा गरम आहे. अशातच शरीरामधलं पाणी कमी होऊ शकते आणि त्यामध्येच तुमची तब्येत सुद्धा खराब होऊ शकते. म्हणून ग्लुकोजचं पाणी सुद्धा तुम्ही सोबत आणायला पाहिजे. म्हणजे आपली सुरक्षा आपण सुद्धा करणं गरजेचंच आहे, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा आहे आणि त्यांची सभा ही VVIP सभा असते. म्हणूनच त्यांच्या सभेमध्ये बॅगा अलाउड नाही राहत. पण या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहे, त्यांचा या ठिकाणी वर्धेच्या सभेमध्ये बॅगा ठेवण्याचा प्रश्न पडला. प्रत्येक या एंटर गेटवर बॅगा यांनी लटकून ठेवलेल्या आहे. आता सभा सुटल्याच्या नंतर कोणाचे बॅग कोणाला हा सुद्धा गोंधळ उठण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व या ठिकाणी आलेल्या नागरिकांना आणि यानंतरच्या सभेमध्ये येणाऱ्या नागरिकांना हे सुद्धा ये विनंती आहे की पुढील प्रधानमंत्र्यांच्या सभेत मात्र बॅगा घेऊन कोणीही जाऊ. इस वक्त वर्धा में हूँ और वर्धा में जो है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की आज यहाँ पर सभा है. कुछ ही देर में सभा शुरू होगी, लेकिन मोदी जी के स्वागत के लिए आप देख सकते हैं यहाँ पर जो है महात्मा गांधी जी के प्रतिकृति में जो है एक व्यक्ति आए हैं. वर्धा जिला जो है ये गांधी जिला के नाम से कहा जाता है और इनसे हम जानेंगे, क्योंकि यहाँ पर जो नरेंद्र मोदी जी के पूरे अल्फाबेट्स यहाँ पर लिखे गए हैं. N फॉर नहीं, A फॉर अब, R रहेगा, E एक भी बार, N नहीं, D दिन की, R रोशनी होंगी, ये अब, M मकान, वो ऊंचे पक्के और D दूंगा, I इम्तिहान रखो. ये पूरे अल्फाबेट यहाँ पर लिखेंगे, हम उनसे ही जानेंगे. आज मोदी जी की वर्धा में सभा है, मोदी जी आ रहे हैं और उनके खास कर स्वागत के लिए आए हैं. आपका नाम क्या है और आप इस गांधी जी के वेश में आए? मैं आरवी से आया हूँ. मेरा पूरा नाम वैसे प्रकाश लक्ष्मणदास मोटवानी, किंतु मुझे टीटू के नाम से पहचाना जाता है. और मेरे साथ सुभाष जी ठाकरे आए हुए हैं और मैंने गांधी जी की भूमिका अक्सर मैं करता हूँ, आरवी भी बहुत बार कर चुका हूँ. तो और गांधी जिला इसलिए, और ये खास जो शब्द नरेंद्र मोदी जी के है एक एक अल्फाबेट पे ऊपर, इसके लिए न जाने कितने दिनों से मेहनत करके एक एक शब्द जोड़ के उसको मैंने पूरा बनाया हुआ है. इसके लिए ऊपर वाली की भी मेहरबानी. और ये पूरा मैंने बनाया हुआ है और मैं चाहता हूँ कि सभी दर्शक इसे देखे. मोदी जी जो आ रहे, आज मोदी जी जो आ रहे हैं, खास करके किस के लिए यहाँ पर वर्धा में मोदी जी आ रहे हैं? अपना जो विश्वकर्मा का ये कार्यक्रम है, हाँ योजना, तो उनके जो ये उनका स्वागत रखा गया है, उनका स्वागत उसके उपलक्ष्य में आए हैं. जो भी नेता जैसा वर्धा शहर में आते हैं, जैसा कांग्रेस के नेता हो या, तो आप इसी वेश में आकर संदेश देते हैं? हाँ, इसी वेश में. और इसके पहले भी वर्धा में आ चुका हूँ, 2-3 बार आ चुका हूँ. और गांधी जी की भूमिका में पत्रकार वगैरह में ही अपनी न्यूज़पेपर वगैरह में फोटो वगैरह आई हुई है. खास करके ये जो मतलब जिला गांधी जी के नाम से पहचाना जाता है और यहीं से जो गांधी जी का संदेश जो है, शांति का संदेश जाता है. हाँ, गांधी जी का ही संदेश, गांधी जी की खास, इसको गांधी जिला कहा जाता है. और गांधी जी की भूमिका कहते हैं, मुझे लोग कहते हैं टीटू तेरे को बहुत अच्छी से शूट होती है. इसलिए मैं अक्सर जो भी कार्यक्रम अच्छा, जहाँ पर अच्छा कार्यक्रम होता है बड़े बड़े नेताओं का या कुछ, तो वहाँ पर मैं अक्सर गांधी जी की भूमिका में ज्यादातर हम देखा जाता है कि जाति भेद ये जो अभी भी शुरू है वो नष्ट नहीं हुआ है. आप गांधी जी के वेश में आए, क्या संदेश देंगे अपने देश को? मुझे तो बहुत दुख होता है जब ये टीवी पे देखता हूँ कि छोटी छोटी बातों पे लड़ाई झगड़े, धर्म के नाम पे, मैं बंगाली मैं पंजाबी, ये वो छोटी छोटी बातों पे लड़ाई झगड़े, तोड़ फोड़, पत्थरबाजी. आज ये देश को क्या हो रहा समझ में नहीं आ रहा है. आज एक अहिंसा में सभी देशवासियों को कहता हूँ कि कृपया मेहरबानी करके आप देश को अहिंसा तत्व के मार्ग पे चलाए और शांत रखे अपने आप को और दूसरों को भी शांत रखे. देश को जो है गांधी के विचारों की जरूरत है, मगर उस विचारों पे देश चल नहीं रहा है, ऐसा लगता है? नहीं चल रहा, बिल्कुल नहीं चल रहा. छोटी छोटी बातों में न जाने कितने लड़ाई झगड़े हो रहे छोटे होना नहीं चाहिए. नहीं होना चाहिए, वाकई में नहीं है. भारतीय संविधान ने भी अधिकार दिया है कि सभी जो है ऊंच नीच जो
गरीब है श्रीमंत है सभी को समान अधिकार दिया है, मगर ऐसा आपको लगता है कि समान अधिकार अभी मिल रहा है? हाँ, अभी शुरुआत हो रही है, धीरे धीरे ऐसा लग रहा है कि धीरे धीरे अधिकार लोगों को प्राप्त हो रहे हैं, धीरे धीरे लोगों में आ रही उनमें भावना ऐसी, तो उनको अधिकार धीरे धीरे प्राप्त हो रहे हैं। परंतु जो ये अधिकार मिले हैं उनको बोलने के, वो बोलने में बहुत कुछ न जाने क्या क्या बोल जनाब शनाब कभी कभी, और उससे न जाने क्या क्या हो जाते हैं। जो बड़े बड़े नेता, अच्छे अच्छे नेता गलत बातें करती है, उनके म्हणजे मुंह पे कुछ ताला लगना चाहिए। उन्होंने बोलते वक्त सोचना चाहिए कि जैसे अभी राहुल गांधी के बारे में बीच में कहा गया यहाँ, हाँ, जीप काटने के बारे में, या आतंकवादी, राहुल गांधी को आतंकवादी कहा गया, यहाँ बीच में मोदी जी को भी कुछ कहा गया था। हाँ, तो ऐसे नहीं करना चाहिए किसी ने। जो अपने देश के जो नेता है, देश चलाने वाले, इनके ऊपर में टिप्पणी नहीं करना चाहिए। नहीं करना चाहिए, वाकई में नहीं करना चाहिए। और ये नेता लोग जो जिनके ऊपर जवाबदारी है वो ऐसे कहते हैं, तो फिर ये आम लोग क्या करेंगे, क्या सीख लेंगे? क्या सीखेंगे हम लोग इनसे? तो फिर तो ऐसे होती निश्चित रूप से यहाँ जो वर्धा में जो ये गांधी जी के वेशभूषा में जो आए हैं, उन्होंने वाकई में एक संदेश दिया है, देश को भी संदेश दिया है। देश के जितने भी बड़े नेता है, प्रधानमंत्री है, विपक्ष के नेता राहुल गांधी जी है, ऐसे बड़े नेताओं के ऊपर टिप्पणी नहीं करना चाहिए। वाकई में ये बहुत गलत बात है। ठाकरे जी भी है, ठाकरे जी क्या बताएंगे? आप भी सुभाष जी ठाकरे, ये पूरा आपके सौजन्य से यहाँ पर ये आए हैं। ये अच्छे विश्वकर्मा का जो बड़ा कार्यक्रम है, मोदी जी का बहुत बढ़िया कार्यक्रम लिया है। पूरे अमरावती, वर्धा, वरोड, मोर्शी से जो लोग बड़े बड़े और लेडीज भी आई है, विश्वकर्मा की जो स्कीम है वो बहुत बढ़िया है। सबको अकाउंट में कल परसों पैसे मिल गए, 50,000, किसी को 1 लाख। अच्छा मुहिम मोदी जी ने, अच्छा इवेंट, ये जो देश के अंदर अच्छा वातावरण, सामान्य लोगों को जो बैंक के पहले चक्रा मारना पड़ती थी, आज ऑटोमेटिक 1 लाख, 2 लाख, 50,000 ये पैसे मिल रहे। और ये बहुत बढ़िया इवेंट मोदी जी ने रखा। और शुरुआत पायलट प्रोजेक्ट जो है वर्धा जिले से किया, और गांधी जी उनके स्वागत के लिए, उनका अभी 2 दिन पहले वार दिवस हुआ उनका, तो उसके स्वागत में गांधी जी ने, टीटू जी ने उनका स्वागत के लिए आए आरवी से, और अच्छा कार्यक्रम। रूप से ये जो टीटू जी है, खास करके गांधी जी के वेशभूषा में यहाँ पर मोदी जी के स्वागत के लिए आए हैं, और उन्होंने संदेश भी दिया है की देश गांधी जी के मार्ग पर हे जे मोठे डोम लावलेले आहेत, त्या डोम मध्ये हजारो महिला पुरुष या ठिकाणी सभेला आलेले आहेत। आता आपण बघू शकता की या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभेला संबोधित करीत आहेत, पण मात्र तीनही डोम फुल झाल्यामुळे अनेक लोकांवर जे आहे सभे बाहेर राहण्याची वेळ आलेली आहे। हे दृश्य दाखवा तुम्ही महिलांचं, खास करून PM विश्वकर्मा योजनेसाठी ह्या महिला आलेल्या आहे आणि त्यांना बाहेर राहावं लागत आहे, त्या संदर्भातच बोलूया। ताई, कुठून आल्या तुम्ही? आम्ही वाठोडा तिवसा दिवसात आलो, कशासाठी आल्या? नरेंद्र मोदी ना इथे कशा का बसला? मग अंदर कोण नाही गेले? गर्दी खूप आहे ना. गर्दी खूप आहे म्हणून बसले। महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना आणली, त्या संदर्भात काय सांगाल? तुम्हाला पैसे मिळाले? हा, पैसे मिळाले. किती मिळाले? 3,000 रुपये. 3,000 रुपये। खुश आहे योजनेवर तुम्ही? हा. ताई, तुम्ही सांगा. बोला 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 ना, बोला. तुम्हाला पैसे मिळाले काय? हो. आज कशासाठी आले? आज आहे नरेंद्र मोदी इसलिए मिले, नरेंद्र मोदी आया करके। अच्छा, त्यांना ऐकण्यासाठी आले? या देशातली महिला सुरक्षित आहे का, असं वाटते का तुम्हाला? नाही. ताई, तुम्ही बोला. थांबा. आपल्यासोबत युवती पण आहे, यांच्याकडून जाणून घेऊया। तुला काय वाटते ताई? आता लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये प्रत्येक महिलांना टाकले आहे, नाही मिळाले का? नाही मिळाले. तू अप्लिकेशन केलं होतं का? हो, केलं होतं. का नाही मिळालं? काय त्रुटी आली? सगळंच केलं, आधार लिंक पण केलं, सगळंच केलं, पण मला पैसेच नाही मिळाले. म्हणजे पहिला हप्ता पण नाही मिळाला? नाही मिळाला. फॉर्म सबमिट झालाय का? हो, झालाय का? अप्रूव्ह झालेला आहे. येईल ना मग आता? येईल ना, तर बघू, वाट पाहिजे ना. तुला एक सांगा, महत्वाचं म्हणजे 1,500 रुपये महत्वाचे वाटते का महिलांना सुरक्षा महत्वाची वाटते? सुरक्षा महत्वाची वाटते. आहे का महिला सुरक्षित? नाही आहे. आता मोदीच्या सभेला आलेल्या आहे एक्सिल, काय सांगशील आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारांना, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, महिलाच्या संदर्भात, महिलाच्या संदर्भात, सुरक्षेच्या संदर्भात? खूप गर्दी आहे इथे, म्हणजे नाही, ते गर्दी तर सभेला आहे,
पण महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे किंवा नाही या संदर्भात सरकारला काय सांग? महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे, इथे सुविधा अजून केलेली पाहिजे. ठीक आहे सांग. ठीक आहे, सुविधा सुद्धा मिळाली पाहिजे महिलांना, असं एकंदरीतच महिला. पण इथे जे आहे कारण सभेमध्ये खूप मोठी गर्दी झाली असल्यामुळं सगळ्या महिला या ठिकाणी बसून दिसत आहे. आपण आणखीन काही मुस्लिम महिलेला आहे, विशेष म्हणजे बाजी कहाँ से आई? पुलगांव से। किस लिए आई? ये कार्यक्रम के लिए। किसका कार्यक्रम? ये मोदी जी का है ना, बर्थडे। लड़की बहन के पैसे मिले आपको? हाँ मिले ना। कितने मिले? 3000 रुपए। 3000 मिले। खुश हो आप? हाँ खुश है ना। हाँ और क्या क्या योजना मिलती सरकार? अभी वो इसकी है PM विश्वकर्मा की। अभी बाहर क्यों बैठे फिर इधर में नीचे? वो जगह नहीं है ना, वहाँ गर्म बहुत हो रहा ना, इसलिए इधर आके बैठे। गर्म है वहाँ? व्यवस्था नहीं की क्या? व्यवस्था है पर जगह नहीं है जाने के लिए, इसलिए हम लोग इधर आके बैठे, बहुत गर्म हो रहा था। छाव में बैठे? छाव में बैठे। हे बघू शकता आतमध्ये म्हणजे 3 डोम या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि 3ही डोम जे आहे हाऊसफुल झालेले आहे, जागा नाही आहे. त्यामुळे म्हणजे अनेक जे महिला आहेत त्या आपल्या झाडाच्या सावलीचा आधार घेत या सावलीमध्ये बसलेल्या आहे. हे काकू सोबत बोलू. ताई कुठून आल्या? आम्ही वर्धेहून आलो, वरतीहून आले. कशासाठी आले इथे? मोदीला बघायला। बघायला? टीव्हीवर पण बघू शकता. आता इथं बसून दिसणार आहे का? ड्युट्या लावून द्या ना आमच्या पोराईले। अच्छा अच्छा. बरं 1500 रुपये मिळाले असेल ना? हो भेटले ते। खुश आहे तुम्ही सरकारवर? ड्युट्या पाहिजे, पोराईला ड्युट्या पाहिजे. त्या 3000 काही नाही होत. लोक लाखोने कमवते, लोक कामानं लाखोने कमवते. आमचे पोरं 10,000 लोक यारी काम करतात. बेरोजगार आहे. सरकारी नोकरी पाहिजे ना. ते कुठं गेली? ते 3000 होते का? एवढ्या शिकून का सांगा, होते का सांगा मोदी भाऊले. जा आता तुम्ही आले मोदी भाऊले सांगाले, तुमच्या भावानं पैसे टाकले पण 1500 रुपये खात्यात. तुम्ही सांगा ना भावाले. ते सगळं बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे, पण पोरांना काम पाहिजे, मुलींना काम पाहिजे. आमची वय आहे का तर खूप काम करायची नाही. मुलं शिकले का तुमचे? मग नाही तर का, काय शिकले मुलं? 12वी शिकून आहे, IT आहे, सायन्स आहे. मग अजून काय पाहिजे? तुमची अपेक्षा नोकरी आहे. मग नोकरी नाही तर का. आम्ही हातमजुरीवाले माणसं, एकटा माणूस किती कमवण, किती पोरायला शिकवण. हे आज लोन देईन तर उद्या आम्हाला फेडाच लागेल ना. बरोबर आहे. डबलीनं टिबलीनं रुपया म्हणते, तिथं 2 रुपये घेते बँकवाला, घेते ना. मग आता आज मोदी भाऊ इथे येत आहे. आता मोदी भाऊलाच तुम्हीच सांगा तुमच्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा की तुम्ही हे सांगा की आता मुलांना रोजगार पाहिजे म्हणून. हा मग रोजगार पाहिजे ना. सरकारी नोकरी द्या ना मला एवढ्या वर्षापासूनच्या. प्रत्येक घरातून एक एक घेतलं, प्रत्येक घरातून एक एक घेतलं ना भाऊ. गरीबाच्या लेकर राहिले तर गरीब कधीच उपाशी नाही मरू शकत ना, कधीच गरीब नाही राहू शकत. हा मग आज तुमच्या घरी कलेक्टर आहे, 2 कलेक्टर तुमच्याच घरी, आणि आमच्या घरी आम्ही चाललो इकडे वावरात चाललो आम्ही, भांडे घासायला चाललो आम्ही. म्हणजे सरकारचं गरीबावर लक्ष नाही असं म्हणणं नाही काय नाही. ते 3000 दिला काही खुश नाही होत माणूस. माणसाले कसं, माणूस पोरगा कामाला जाईन 40,000 का 50,000 कमवून, त्याच्यातली आपली फॅमिली करण ना तयार. माय बापाला बसावं लागते, बहिणीला भावाला शिक्षण पाण्याला लावावं लागते की नाही. पण एका घरी 3-3 लोकांना पैसे मिळाले ना, 4,500, 5,000, 7,000 रुपये. नाही दादा, तसं नाही राहत ते. पैसे दिले मान्य आहे. कोणाला आले कोणाला. हा रोजगार पण द्या, रोजगार ड्युट्या द्या पोरांना, बस दुसरं काही नको द्या. आज आहे, आज तुम्ही म्हणता आम्ही हा देतो तो देतो, हे मान्य आहे. जो वयस्कर आहे तो माणूस आपल्या घरी काही बी करू शकन, पण पोरासाठी पण सरकारने योजना आणली ताई. होतो तो धंदा करू शकन ना. पण सर्व्हिस वाले पोरं कुत्र्याच्या वाणी फिरून राहिले, हे हा काऊन नाही मुद्दा उचलत तुम्ही लोक? काऊन नाही उचलत तुम्ही सांगा. आम्ही चॅनलवाले, आम्ही तुमचं बोलणं आम्ही दाखवून देऊ. मुद्दा तुम्ही त्यांच्याकडे मांडा, ते मुद्दा उचलतील असं सरकारने आवाहन करत. तर सगळेच जण म्हणा ना तसे आहे, सगळेच जण म्हणा. आम्ही एकट्या म्हणलं होणार आहे का? तू सगळं बरोबर करते हे मान्य आहे. बरं आता 2 महिन्यानं महाराष्ट्रातली निवडणूक आहे विधानसभेची.
भावानं पैसे टाकले आहे, खुश आहे ना भावावर? एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्याबद्दल सगळं खुशच आहे, पण आमच्या पोरांना ड्युटा लावून द्या रे बाबा, बस झालं. नाखुश दिसू राहिला ना तुम्ही पुन्हा. पैसे दिले खुश आहे, नोकऱ्या नाही दिल्या तर मग नाखुश दिसतात. नाही नोकऱ्या पाहिजे. नोकरी पाहिजे. हा. नक्कीच आपण बघू शकता, म्हणजे पैसे तर आवश्यकच आहे, पण पैशापेक्षा महत्वाचं म्हणजे मुलांना रोजगार द्या, असं या ताईचं म्हणणं आहे. आपल्यासोबत किन्नर आहेत, खास खूप महत्वाचं आहे. कहाँ से आए? नमस्कार, यही से ही आए हैं वर्धे से। वर्धे से है क्या? हाँ, वर्धे से, गोरखचंदवाड़ से। गोरखचंदवाड़ से। हाँ, ये जो अभी योजनाएं जो लाई अभी सरकार ने लाड़की बहन की, उसमें किन्नरों को नहीं लिया है। हाँ, इसमें किन्नरों को कोई प्राधान्य नहीं दिया है लाड़की बहन में, हाँ हाँ और निराधार वगैरह में प्राधान्य दिया है। हाँ हाँ। निराधार मिलता आपको लोगों को? जी हाँ, मुझे मिलता है, मैं झूठ नहीं बोलती। अच्छा, कितना मिलता है? ये अभी पहले 600 मिलता था, अब 1000 हुआ, अभी 1500 रुपया महीना हो गया। पर आपको ये नहीं लगता कि किन्नरों को भी 15 ये जो लाड़की बहन योजना में लेना चाहिए था? हाँ, मुझे तो लगता है लाड़की बहन योजना में भी लेना चाहिए सरकार ने। और सरकार से ये गुजारिश अपील है मेरी कि हमारे जो लोग पढ़े लिखे लोग हैं, सुशिक्षित लोग हैं, हमारे किन्नर समाज, तो उनको नौकरी में प्राधान्य देना चाहिए। मेरा एक चेला नाती है, उसने पुलिस में ट्रेनिंग दिया था, तो स्त्री पुरुष का कॉलम था और किन्नर का नहीं था, उसके लिए वो अटक गई। हाँ, पर्सनल में इसमें पास हो गई, फिजिकल में भी पास हो गई, और उसमें अटक गई जरा, वो ऐसी बात है। एक किन्नर तो वर्धा की लॉयर है, वकील है। हाँ, एक किन्नर वो भी मेरी शिष्य है। अच्छा, आपकी जी शिष्या है? हाँ, शिवाजी। सरकार से क्या गुजारिश करेगी आप बताइए कि किन्नरों को ही अनेक योजनाएं मिलना चाहिए, क्योंकि उनके पीछे कोई रहता नहीं है। हाँ, जैसे आम लोगों को सरकार की योजना मिलती है, उस तरह से हमारे किन्नर समाज को भी आम लोगों के जैसे कुछ सुविधा मिलना चाहिए। सरकार ने जो भी सुविधा किन्नर समाज के लिए करना चाहिए, यही मेरी गुजारिश है। निश्चितच ज्याप्रमाणे महिलांना विविध योजना मिळते, त्याच योजनेचा लाभ किन्नर समाजाला सुद्धा मिळाला पाहिजे, अशीच मागणी आहे. आजी सोबत बोलू. आजी बेसरा, आजी आल्या. निराधार कुठून आल्या आजी? वर्धेतूनच आली, पण माझ्या किडण्या कमजोर झाल्या आहे. मला महिन्याचं औषध घ्यावं लागते, तर मला पैसे पाहिजे. किडने पाहिजे काय? किडण्या नाही, किडण्या देईन का कायले? आता मागच्या वेळेस पैसे नाही पाहिजे ना, आता किडण्या भेटत नाही, पण औषध पाण्याला तर पाहिजे. तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का? योजने वय किती आहे तुमचं? 67. 67. तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत? नाही, हे भेटते निराधार निराधार मिळत 1500. हो, 1500. या लाडक्या बहिणीचे नाही भेटले का? नाही बाबा, ते करू नका म्हणे ना ह्या बाया. अच्छा, म्हणजे हे निराधार असल्याच्या ना पेपर लिहायला होतो, ते वाचलं मॅच नाही रे बापा म्हणलं. ते हे आता आज सभेरे आले तुम्ही मोदी साहेबाच्या, काय सांगाल मोदी साहेबांना? काय सांगाल? मुद्दा म्हणाली का भेटले पाहिजे ना, मला पैसे भेटले पाहिजे ना, या तब्येतीने लावाले. मला पोरं नाही देत तर मला कोणी पोसत नाही. मुलं किती आहे? 2 आहे. दोन आहे. लक्ष देत नाही. नक्कीच अनेक समस्या आहेतच महिलांच्या. आज सभा आजी रडू नको. भाऊक झालेली आहे, आपण बघू शकता, भाऊक सुद्धा झाली आहे. आणि अनेक प्रश्न आहे समाजामध्ये, काही किन्नर समाजाचे प्रश्न आहे, महिलांचे सुद्धा प्रश्न आहे. आणि मोठ्या आशेने जे आहे आज वर्धेमध्ये जे सभा होत आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मोठ्या आशेने या ठिकाणी सगळे लोक आलेले आहे. प्रधानमंत्र्यापासून जे आहे त्या मोठ्या नागरिकांना अशा अपेक्षा आहे. तर निश्चितच आज या सभेमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेमकं काय लोकांना दिलासा देतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. आणि हजारोच्या संख्येमध्ये इथे नागरिक विविध जिल्ह्यातून पोहोचलेले आहेत, आणि पोलिसांनी इथे काही नागरिकांना अडवलेलं आहे. आपण बघू शकता हे दृश्य आपण बघू शकता, हे लाईव्ह दृश्य आहे. इथे पोलिसांनी अडविलेलं आहे. काय अडविलेलं आहे की गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी इथे अडविलेलं आहे. समोर एकूणच या परिसरामध्ये हजारोच्या संख्येमध्ये नागरिक इथे आतमध्ये आहेत, आणि बाहेरही एवढेच नागरिक बाहेर सुद्धा आहेत. गर्दी आतमध्ये होऊ नये आणि कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे या नागरिकांना, महिलांना इथे अडविण्यात आलेलं आहे. काय
कशा काय सांगा इतकी गर्दी झाली आहे मोदीजीच्या यांना आम्हाला कोणी जाऊ नाही देत आहे आतमध्ये. पण आतमध्ये म्हणजे आतमध्ये जागा नाही, गर्दी झालेली आहे म्हणून पोलिसांनी तुम्हाला अडवलेलं आहे. हो म्हणून आम्हाला पोलिसांना तुम्ही आले मला. आपण बघू शकता आता आमच्या IBM TV9 न्यूज चॅनलने बातमी दाखवताच आपण बघू शकता कशा प्रकारे या नागरिकांना पोलिसांनी सोडलेलं आहे. IBM TV9 आणि WH न्यूजचा हा इम्पॅक्ट आहे. आम्ही बातमी दाखवताच नागरिक इथे आलेले आहे. क्या बताना चाहोगे? हाँ सर आ रहे हैं, हमको जो है सर आने से बहुत खुशी है और देश की उन्नति हो और जो है तो जय श्री राम. आप क्या बताओगे? मराठी में बात करो. तुम्ही काय सांगा? काय नाही, 1 तास आम्ही बाहेर आलो इकडं, आम्हाला बाहेर थांबवलं, आम्ही इथं भाषण ऐकायला आलो. आम्ही जसे समोर आलो तसं तुम्हाला आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेतलं तुम्ही आल्याबद्दल, नाही तर आम्हाला गावाला जायला वापस जावं लागलं. तुम्ही कुठून आलेत? मी वर्धा म्हणजे तुम्हाला 1 तासापासून तुम्ही उभे होते तिथे, तुम्हाला आतमध्ये घेत नव्हते? नाही, पोलीसवाले म्हणजे आम्ही बातमी दाखवताच तुम्हाला आतमध्ये घेतलं. त्यांनी म्हटलं की आम्ही बातमी दाखवताच तुम्हाला आतमध्ये घेतलं, बरोबर आहे की नाही? ओके धक्का मार. नाही बरोबर आहे, कारण लाईव्ह सुरू आहे, हा क्षण लाईव्ह सुरू आहे. आणि काय सांगाल? ठीक आहे ना, तुम्ही आले काय सांगाल? काय नाही, तुम्ही आल्याबद्दल आम्हाला म्हणजे अंदर घेतलाय, नाही तर आम्हाला वापस चाललं होतं यानं. 1 तासापासून निश्चितच मी तुम्हाला सांगेल. पण आतमध्ये जे आहे ते गर्दी होणार यासाठी पोलिसांनी अडवलेलं होतं. आणि महात्मा गांधींच्या वेशभूषेचं आम्ही हे दाखवलेलंच आहे. आपण बघू शकता इथे महात्मा गांधींच्या वेशभूषेमध्ये हे इसम आलेले आहेत. टिटू मोटवानी आर्वीतून प्रकाश मोटवानी माझे पूर्ण नाव, पण मी टिटू मोटवानी. मी कोणत्याही सामाजिक मोठा कार्यक्रम असलो किंवा मोठ्या नेत्याचे भाषण असलं तर त्यामध्ये मी गांधीची भूमिका घेत असतो. लोक म्हणते गांधीची भूमिका तुमच्यावर शूट होते, चांगले दिसता तुम्ही. गांधीच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही या सभेत आले? हो. आता सभेसंदर्भात काय सांगाल? काही नाही, तेच पाहण्यासाठी आलो, पण काही दिसूनच नाही राहिलं, अंदर जायला जागाच नाहीये. 11:30ची सभा होती, वेळ झालेला आहे PM मोदींना यायला. हो, तर आम्ही तेव्हापासून आलो इकडे, पण आत्महत्या जायला जागाच नाहीये. कुठून आलेत तुम्ही? वर्धेचेच आहेत. अद्यापही PM नरेंद्र मोदी सभेत आलेले नाहीत आणि नागरिकांची हजारोच्या संख्येमध्ये गर्दी जमलेली आहे. हे तुम्ही हे इकडे दाखवा. हॅलो, यवतमाळहून आलो मी, जीवन सकाराम कुंडकर. सकाळी 7 वाजतापासून निघालो. इथं टी पॉइंटला उतरलं 9 वाजता, तर येता 12 वाजले. म्हणजे तुम्ही कशासाठी आले? सभेसाठी आले. बघू शकता महिलांची इथे किती गर्दी आहे. महिलांची गर्दी, पुरुषांची गर्दी आणि विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या सभेमध्ये PM मोदी यांच्या सभेला विदर्भातील कानाकोपऱ्यातून नागरिक आलेले आहेत आणि हजारोच्या संख्येमध्ये नागरिक इथे आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? कुठून आलेत? आम्ही पुण्यावरून. आज तुम्ही PM मोदींना ऐकण्यासाठी आलेले आहात. हो. काय अपेक्षा आहे? साहेबांना खूप त्यांचं काम खूप चांगलं आहे. तुम्ही काय सांगाल? गांधी आपले मोदीजी येऊन राहिले, चांगलं आहे आपल्या हिंदुस्थानासाठी, महाराष्ट्रासाठी. तुम्ही कुठून आलेत? मी हिंगणघाट, जिल्हा वर्धा. विश्वकर्मा योजनेसंदर्भात तुम्हाला काय माहिती आहे? विश्वकर्मा योजना चांगली योजना आहे मोदीजींची. त्याच्यात गोरगरीब जो युवा लोक आहे त्यांना हे भेटून राहिला, लाभ भेटून राहिला. तुम्ही काय सांगाल विश्वकर्मा योजनेसंदर्भात? या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब जो निर्णय घेतला आहे खूप चांगला घेतला आहे जनतेसाठी, आणि येणाऱ्या भविष्यामध्ये यावेळेस महायुतीच येईल हे आम्हाला आश्वासन आहे. तुम्ही काय सांगाल? करोड़ों जनता के दिलों पे राज करने वाले नरेंद्र मोदी जी का वर्धा जिले में आज आगमन है, और जो करोड़ों लोगों के लिए वो लाभदायी योजना निकाल रहे हैं, उसके लिए मैं माननीय मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. और सारी देश की जनता उनके साथ में है और हम सब उनके साथ में हैं. निश्चितच. तुमचं नाव काय आहे? दयाराम पाटील. कुठून आलेत? समुद्रपूर वाई. काय सांगाल, आज जर तुम्ही PM मोदींची सभेमध्ये आलेले आहात, त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहात? हो. काय अपेक्षा आहे? चांगलं कार्य करत आहे. कुणावर साहेब येते, कुणावर तर्फे तुम्हाला एक गोष्ट सांगेल की वर्धा जिल्हाच नव्हे
तर संपूर्ण विदर्भातून PM मोदी यांना ऐकण्यासाठी वर्धेला नागरिक आलेले आहेत. कान्याकोपऱ्यातून, विदर्भाच्या कान्याकोपऱ्यातून नागरिक आलेले आहेत आणि इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे व्यवस्था बघा आपण, इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा सुद्धा असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे. आणि आता अवघ्या 11:30 सभा होती, परंतु सभेला थोडा उशीर होत आहे. आता अवघ्या काही वेळामध्ये नरेंद्र मोदी जे भारताचे प्रधानमंत्री आहेत ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. विश्वकर्मा योजनेसंदर्भात ते सांगणार आहेत. क्या बताओगे आप? आज PM मोदी को सुनने आप आए हैं. मोदी जी से हम प्रेम करते हैं, मोदी जी के हम कार्यकर्ता है और मोदी जी को सुनने के लिए हम पुलगांव शहर से आए हैं। क्या बताना चाहोगे विश्वकर्मा योजना के संदर्भ? विश्वकर्मा योजना से काफी लोगों को फायदा मिला है और जितने भी विश्वकर्मा के लाभार्थी लोग हैं वो यहाँ पर मोदी जी को सुनने के लिए आए. विश्वकर्मा योजना जी आहे त्या योजनेचा अनेकांना फायदा झालेला आहे आणि वर्धेमध्ये त्यांना ऐकण्यासाठी या कार्यक्रमामध्ये विश्वकर्मा योजनेसंदर्भातच पुन्हा माहिती देण्यासाठी PM नरेंद्र मोदी हे वर्धेला येणार आहेत. अवघ्या काही वेळामध्ये त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे आणि PM नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये संपूर्ण विदर्भातून इथे नागरिक एकत्र आलेले आहेत आणि काही वेळातच आता PM नरेंद्र मोदी यांच्या सभेला सुरुवात होणार आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार. वर्धा शहरामध्ये मोदीजींचं भाषण सुरू आहे. प्रधानमंत्री मोदीजींचं भाषण सुरू आहे आणि सभेस्थळावरून भाषण सुरू असताना हे नागरिक बघा हे बाहेर पडलेले आहेत. त्यांचं भाषण न ऐकता ते बाहेर पडलेले आहेत. भाषण सुरू आहे ना प्रधानमंत्र्यांचं? हो, सुरू आहे भाषण. मग तुम्ही काय चाललंय? म्हणणं बरोबर आहे, पण कसं आहे जे आवश्यक आहे ते त्याच्यामध्ये नाही दिसून राहिलेलं आहे. काय पाहिजे तुम्हाला? पाहिजे आहे तो विकास पाहिजे आहे पूर्ण महाराष्ट्राचा. तो विकास पूर्ण पाहिजे आहे. आज सगळ्या ठिकाणी जे रस्ते आहेत, जे नाल्यात जे गोरीगरिबांना पाहिजे आहे ते नाही दिसून राहिलेलं आहे त्याच्यामधून. फक्त मागणीचे जे आव्हानपत्र दिलेले आहे ते मागणीचे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचून नाही राहिलेले आहे. उन्हातानामध्ये लोक उभे आहेत, त्यांची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही बाहेर पडत आहात. उन्हीच्या त्रासामुळे आणि पाणी पिण्यासाठी हे लोक चाललेले आहेत सर. आणि महत्त्वाचे म्हणजे व्यवस्था नाही का, जेवढी पाहिजे होती लोकांना, जी व्यवस्था पाहिजे होती तेवढ्या लोकांची व्यवस्था नाही आहे तिथे. उन्हीमध्ये कसे उभे राहणार? सगळे लोक उन्हात आणत. आम्ही भरपूर आता आमच्यासोबत जे बाया 5-50 बाया पूर्ण उन्हामध्ये बसून आहे. पाणी नाही बघा, आम्ही पाण्याची बॉटल घेऊन बाहेर चाललो पाणी आणायला. व्यवस्था केली नाही का आयोजकांनी? आयोजकांनी व्यवस्था नाही केली. आयोजकांमध्ये बरेचसे बाया वगैरे कामते चक्कर येऊन खाली पडलेले आहेत त्या उन्हामुळे. घाबरून पेंडॉल कमी पडलेला आहे. तो पेंडॉल जो आहे तो कमी पडलेला आहे आणि लोक जे आहेत दूरदूरून म्हणजे संपूर्ण विदर्भातून आलेले आहेत. पेंडॉल कमी पडल्यामुळे नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे आणि लोक जे आहेत ते बाहेर पडत आहेत. कारण वर्धा जिल्ह्यामध्ये तापमान भरपूर आहे. काय सांगाल? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही बाहेर आलेले आहात. बाहेर कारण की आता ऊन खूप लागून राहिले, टेम्परेचर जास्त आहे. आणि माझ्या मते हे जे नियोजन आहे सरकारी पैशाचा आणि जनतेच्या पैशाचा अपयोग आहे. ही जी योजनेची माहिती आहे ही माहिती आपल्याला TV मार्फत, न्यूज मार्फत किंवा ग्रामपंचायत मार्फत किंवा पेपर मार्फत देता येत होती. हा जनतेचा पैशाचा टॅक्सचा हा अपयोग आहे असं माझा विचार आहे. काय निवडणूक आहे आता महाराष्ट्रात म्हणून आहे का? हा बरोबर आहे. निवडणुकीचं निमित्त साधून या सभा घेण्यात येत आहे. कारण की आजपर्यंत जेवढे काही सरकार झालेले याच्या अगोदर आहे, पण अशा सभा घेऊन योजनेची माहिती आजपर्यंत कधीच कोणत्या सरकारने दिलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहे असं बघता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते म्हणजे वर्धेत आलेले आहेत आणि तिथे सभेमध्ये ते संबोधित करत आहे आणि तुम्ही बाहेर आलेले आहात. म्हणजे त्यांचं भाषणही नाही ऐकलं. काय ऐकत आहे? गर्दी खूप असल्यामुळे आणि गरमी जास्त असल्यामुळे आम्ही बाहेर आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होता, गरमी जास्त होती. पण मोदी एक नंबर सगळे लेडीजसाठी भरपूर कामं करत आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. असाच
पंतप्रधान राहायला पाहिजे आणि सगळ्यांनी पाठिंबा त्यांना दिला पाहिजे आणि याच्यात पुढे नरेंद्र मोदी आले पाहिजे, बाकी काही नाही. भाजप विधानसभेच्या निवडणुका आहेत आता महाराष्ट्रामध्ये आणि अशात वर्धेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे. किती फरक पडणार महाराष्ट्रात? आता ते सगळ्या लेडीजवर अवलंबून आहे, लाडक्या बहिणीवर अवलंबून आहे आणि प्रगती होईल असं आम्हाला लेडीजला सगळ्यांना लाडक्या बहिणी काय पुन्हा महायुती सरकारला निवडून देतील की धोका देतील? जास्तीत जास्त शक्यता आहे निवडून देतील. पण आता दुसरा टप्पा आला नाही ना लाडक्या बहिणींना? येऊ शकते ना, चालू राहील, येऊ शकते. अजूनही काही कार्यकर्त्यांशी आपण बोलू. काय सांगाल तुम्ही? आता जी विश्वकर्मा योजना जी आहे, तुम्ही भाषण नाही ऐकून राहिले? हम इस प्रोग्राम में आए, बहुत अच्छा प्रोग्राम हुआ और पीएम मोदी ने जो अभी उद्घाटन किया है, जो लोगों को प्रमाण पत्र दिए, इससे हम बहुत सेटिस्फाइड है. लेकिन अभी भाषण शुरू है और आप क्यों बाहर जा रहे हैं? नहीं, हम बाहर नहीं जा रहे, अभी गर्दी बहुत होगी, गर्मी की होती, क्योंकि पानी की बोतल की उधर थोड़ा सा वो था, तो पानी वानी पीने के लिए बाहर जा रहे हैं. कोई दिक्कत तुम नहीं, क्या सब बताओगे? सब लोग सुन रहे हैं. बहुत ही अच्छा चल रहा है प्रोग्राम और मोदी की जय, मोदी की जय, हर हर मोदी, घर घर मोदी. अजूनही काही महिलांशी आपण बोलूया. काही महिलांशी आपण बोलू. काय सांगाल, तुम्ही कुठून आले? आम्ही पुलगाववरून आलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भाषण सुरू आहे आणि तुम्ही चालले, का चालले? नाही चाललो नाही, आम्ही गडबडीने चाललो, असं का गर्दीमुळे चाललो आम्ही. काही व्यवस्था नाही का बरोबर? सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे, व्यवस्था वगैरे. मग तुम्ही भाषण का नाही ऐकत? आम्ही भाषण ऐकलं पण आता शेवटच्या लोक निघत होते, गर्दीमुळे निघून आलो आम्ही. गरमी खूप आहे ना? हो गरमी तर आहेच, गरमी आहे. गर्मीमुळे घाबरल्यासारखं लागत होतं. कुठून आले आई? पुलगावूनच आलो आम्ही, सोबतच आहो. कशासाठी आली होती तू? भाषण ऐकायसाठी. भाषण नाही ऐकलं चालली? मग आता हे लोक निघाले, मी निघाली. आपण बघू शकता, एकूणच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत त्यांचं वर्धे येथे भाषण सुरू आहे आणि नागरिक जे आहेत ते बाहेर पडताना दिसत आहेत. जे आयोजक मंडळ आहे त्यांनी व्यवस्था, जी पाण्याची व्यवस्था करायला हवी ती पाण्याची व्यवस्था केलेली नाही आणि जे कारण एकूणच कूलरची व्यवस्था हवी, पाण्याची व्यवस्था वगैरे हवी, ती व्यवस्था केलेली नाही आणि अनेकांना म्हणजे तिथे वर्धा परिसरामध्ये तापमान जे आहे ते अधिकच आहे आणि या तापमानामुळं जे घाबरल्यासारखा, जे दूरदूरून जे लोक आलेले आहेत ते घाबरल्यासारखे झालेत आणि म्हणूनच ते बाहेर पडताना दिसत आहेत. हे बघू शकता, इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची एकीकडे भाषण सुरू आहे आणि हे जे आहेत भाषण न ऐकता नागरिक हे बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत. कारण वर्धामध्ये काय सांगाल? काय सांगणार, सर्व व्यवस्था पाण्याची अपुरी व्यवस्था आहे. पाणी वगैरे मिळालं का? नाही, व्यवस्थित नाही, भरपूर व्यवस्था नाही आहे. भाषण सुरू असताना जनता जर बाहेर चालली तर काय संदेश आहे याच्यात? मोदी साहेबाची भाषण सुरू असताना जनता घराकडे निघाली, याच्याबद्दल अजून काय बोलणार? तुम्ही कुठून आले? वर्धेचेच आहे. म्हणजे व्यवस्था बरोबर नव्हती का? व्यवस्था तुम्ही काय सांगाल? आलेल्या लोकांचं जे आजचा कार्यक्रम आहे ते योग्य प्रकारे पार पडत आहे आणि सर्व लोकांना पाण्याची सुद्धा व्यवस्था बरोबर आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. सर्वांना पाणी मिळतो, ट्रकनं ड्रम आहे पाण्याची. तुम्हाला माहिती आहे का, अनेक महिला बेहोश पडल्या इथे, पाणी नाही मिळाला, इथून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. तुम्हाला माहिती आहे का हे? ॲम्ब्युलन्सने मला कल्पना नाही, पण पाणी भरपूर आहे. पाणी व्यवस्था आम्हाला पाणी भेटलंच नाही. पाणी पाहिलं पण आम्ही ताणून गेलो पण पाणी नाही दिसलं. एवढ्या गर्दीमध्ये पाणी काही भेटलं नाही. व्यवस्था करायला पाहिजे होती. हा, पाण्याची व्यवस्था पाहिजे होती. आम्हाला बाटला तरी द्यावं लागत होती. लेडीजना चक्करीन पडून आले इथं. पाणी भेटलं नाही आम्हाला. पाणी भरपूर आहे तिथे. एकूणच सांगेल मी की शांत राहा थोडं. वर्धा परिसरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र वर्धा आम्ही नागपूर देवडी, वर्धा देवडी, नागपुरी आम्ही येत आहे. तुम्ही काय
सांगाल आम्हाला सर्व गुलीत तपलो, पाणी नाही प्यायला, काही नाही चाललं आम्ही तसं काही तयारी नाही. पाणी कुठून मिळणार आम्हाला? पब्लिक किती होती? आम्ही तेच सांगून आम्हाला बसाची सुद्धा सोय नाही भेटली. तिथे 2 घंटे उन्हात तापलो आम्ही आणि तसेच बिना पाण्यामुळे चाललो, बिना पाण्यानं चाललो. आणि पाणी नाही दिलं आम्हाला कोणी. मी बोलतो व्यवस्था सगळीच होती पण एक गरमी आणि उन्हामुळे बाई चक्कर येऊन पडली. निश्चितच मी तुम्हाला सांगेन की वर्धा शहरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा होती आणि सभेमध्ये आता भाषण सुरू आहे. परंतु कुठेतरी म्हणजे काही भागात व्यवस्था पाण्याची होती, काही भागात नव्हती. त्यामुळे काही नागरिक जे आहेत पाणी न मिळाल्यामुळे आणि तापमान वर्धेचं जास्त असल्यामुळे ते बाहेर निघालेले आहेत, बाकी काही नाही. पण एकूणच भाषण सुरू असताना जे उपस्थित जे नागरिक आहेत ते बाहेर पडणं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना नागरिक बाहेर पडणं हे एक कुठेतरी उष्णतेचं कारण असल्यामुळे उष्णतेचं कारण आहे, बाकी काही नाही. परंतु काही भागात पाण्याची व्यवस्था आणि काही भागात सभेमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती, ही बरोबर आहे.